हॅलो, हाय, नमस्कार सर्वांना. तर इथे खुशी थोडं मोबाईलला हात लावले म्हणून थोडंसं ते पडल्यासारखं झालं. परत सॉरी म्हटली तिनं. तर मला इथं आज बनवायचं होतं मिठाचं वांग. तर त्याला काय नाही, फक्त टोमॅटो ऑप्शनला आहे. आमच्यात टोमॅटो फार आवडतं, मी टोमॅटो टाकते. अद्रक, लसूण आणि एक मिरची आणि कोथिंबीर टाकायची भरपूर त्याच्यामध्ये, आणि टोमॅटो ऑप्शन आहे, टाकू वाटल्यास टाकायचं, नाही तर नाही. तर त्याला असं मिक्सरमध्ये बारीक वाटण करायचं आणि थोडीशी त्यात टाकलं तर खोबरंही टाकायचं त्यात. तर हे पहा, मी मिक्सरमधून वाटत होते. तर खुशीला आज शनिवारची सुट्टी होती, म्हणजे शनिवारी आज प्रत्येक खेडेगावाने आज इलेक्शन आहे, त्याच्यामुळं लेकरांना सुट्टी दिलेली होती. तर थोडं मी पाणी टाकून ते वाटण वाटत होते. तर इथं खुशीला खोकला झालाय, तर ते पप्पांनी दिलेलं औषध मी तिला पाजत होते. तर तिचे खूप सारे नखरे असतात. औषध पिले की लगेच पाणी दे मम्मा करती. तर मी त्याच तिच्या पाण्यामध्ये ते टोपण थोडंसं धुतलं आणि तेच तिला पाजलं. तर तिला खूप दिवस झालं खोकला होता, कुठलंही औषध दिलं तरी कमी होत नव्हतं. तर ते दिवशी पाणी आणलं, त्याच्यावर थोडं बरं वाटलं. तर इथं मी थोडंसं दूध बनवून घेत होते. मी चहा पित नाही त्याच्यामुळे. तर अशी थोडीफार धावपळ होती सकाळ सकाळी. दूध आणि बिस्किट खाऊन घेतलं म्हणलं आधी. तसंही आज सुट्टीच होती, निवांतच काम करायचं होतं. तर हे पहा, असं हे वांगे ना असं भरून घ्यायचं पूर्ण. ते मिक्सरमध्ये वाटण काढलेलं होतं ना त्याचं, आणि थोडंसं ग्रेव्ही तळायला पण ठेवायची. तर लगेच मी इथं मसाले वगैरे टाकून सगळं ते फ्राय करत होते, तळत होते. हे शेवटी तर कधीही भरलेल्या वांग्याची भाजी करताना त्याच्यामध्ये गोडा मसाला नक्कीच टाकायचा, खूप चव येते त्याच्याने. तर मी थोडंसं पाणी टाकून त्याला तळत होते, थोडंसं ग्रेव्ही टाईप. तर लगेच मी इथं भाकरीही टाकून घेतली. मी खाली बसून भाकरी टाकत होते, मला उभा राहून भाकरी टाकता येत नाही. उभा राहून भाकरी टाकायचं म्हणले की त्याच्यावर जोरच बसत नाही. तर म्हणून मी खाली बसूनच भाकरी टाकते आणि उभा राहून वरती शेकते. तर एकीकडे भाजी होत होते आणि दुसरीकडे मी भाकरी करत होते. तर हे पहा, मस्तपैकी असं खाली मांडी घालून बसते आणि भाकरी बडवते. आणि हे जे आहेत ना, हे कारले ना असं चिप्स, म्हणजे आपण खिसणी असते ना त्याच्याने खिसायचं आणि मीठ टाकून थोडंसं कडक भाजून घ्यायचं. तर तेल टाकायचं नाही, तेल ऑप्शन आहे, टाकू वाटल्यास टाकायचं किंवा नाही. पण हे मीठ टाकून तर त्याला कुरकुरीत होईपर्यंत त्याला तव्यावरतीच असं गरम करून घ्यायचं. तर हे पहा, हे झालेलं आहे. तर ह्याचं ना असं म्हणजे एकदम खरपूस होईपर्यंत याला भाजून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकायचं यात, तेल टाकायचं नाही, फक्त मीठ टाकून ह्याला असं भाजून घ्यायचं. म्हणजे एकदम असं कडक होतं, कडक लागल्याने हे
ह्यातला जो कडवटपणा असतो ना कारल्यामधला, तर तो कमी होतो, म्हणजे नाहीसाच होतो. टेस्टी पण लागतो खायला. हे खूप लहान लेकरं सुद्धा आवडीनं खातात. पिशी सुद्धा खूप आवडीनं खाते. तर हे असं कडक भाजून घ्यायचं, खूप छान लागतं. तर आता वाजलेले आहे 6:30. मी करते आहे दूध खुशीला. खुशीला उठवायचंय. बघ कशी झोपली. आज काल शुक्रवारची तर सुट्टी घेतली होती, परत आज शनिवारची सुट्टी, उद्या पण सुट्टी, उद्या पण घरीच आहे हे भूत. तर काय खरं नाही भाऊ माझं. उठ, सकाळ झाली. उठ 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 माझा बच्चा, उठा. एवढ्या लवकर सकाळ झाली? मग सकाळ झाली, बघतो 6:30 वाजले. गुड मॉर्निंग. संध्याकाळ झाली. हा बनवलं. ये, तिला दूध बोरमिटा प्यायचं होतं तर केलं. आता सर येतेच थोड्या वेळात. तर इथं मला टाकायच्या होत्या थोड्याशा चपात्या 2-3, आणि मी भात अगोदरच लावून घेतला होता. तर खुशीची मध्ये मिठी होती की चपाती मी करणार आणि मी लाटणार, म्हणून तिला म्हटलं की बाई शेवटची चपाती तुझी तूच लाट आणि तुझी तूच शेक आणि तूच ती खा. असं म्हटल्यानंतर ती जरा शांत बसली. Take it deep.